नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या विशेष सेगमेंट प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण प्रगत भारताच्या गप्पा मारतो, पण आपल्या घराच्या भिंती सुरक्षित आहेत का? बाहेरून येणारा नराधम शत्रू ओळखता येतो, पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा विश्वास कोणावर ठेवायचा? एकीकडे लहान मुलींवर होणारे पाशवी लैंगिक अत्याचार आणि दुसरीकडे संसाराची स्वप्ने घेऊन सासरी गेलेल्या नववधूचा होणारा छळ. समाज इतका विकृत कधी झालाय? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण उघड करणार आहोत नात्यांमधील विश्वासघात आणि कायद्याच्या चौकटीत अडकलेली माणुसकी. आकडेवारी सांगते की बाल लैंगिक अत्याचाराच्या 80 ते 90% प्रकरणामध्ये आरोपी हा ओळखीचा किंवा जवळचा नातेवाईक असतो. चॉकलेट किंवा खेळाचं आमिष दाखवत फुलासारख्या जीवाची आबरू लुटली जाते. केवळ मुलीच नाही तर लहान मुलेही या विकृतीतून सुटले नाहीत. घरच्या इज्जतीपोटी अनेकदा हे विषय दाबले जातात, पण त्या चिमुकल्यांच्या मनावर झालेल्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. ज्या हातांनी डोक्यांवर मायाचा हात फिरवायला हवा, तेच हात जेव्हा वासनांत होतात तेव्हा माणुसकीला काळीमा फासली जाते. हे झालं लहान मुलांविषयी. लग्नानंतरच्या मुलींचा नरकवास आणि हुंडा, छळ याची परिस्थिती तर आणखीनच विदारक. लग्नाचा महिना उलटत नाही तो सासरच्या मंडळीचे खरे रंग समोर येत आहेत. पैशाची हाव आणि अधिकारांचा माज यामुळे नववधूंची मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होतोय. पुण्याचे हगवणे प्रकरण असो किंवा अनेक सुशिक्षित घरातील आत्महत्या. लोक काय म्हणतील किंवा आई वडिलांची इज्जत जाईल या भीतीने मुली गप्प बसतात, तोंड दाबून बुक्याचा मार सहन करतात. जेव्हा पाण्याचे ओढक डोक्यावरून जाते तेव्हाच त्या स्वतःचा जीव संपवतात. प्रतिष्ठित चेहरे असलेल्या या लोकांच्या घरामागे किती भयानक कोरे दडलेलं असतंय हे समाजासमोर येणं गरजेचं आहे. बरं, नाण्याची ही झाली पहिली बाजू. दुसरी बाजू पाहायचं झाल्यास कायद्याचा गैरवापर याविषयी सुद्धा आपण बोलूयात. पण इथे आपण तटस्थपणे विचार करणं गरजेचं आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो तिथेच कलम 498 चा गैरवापर होणारी प्रकरणे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरून सासरचा संपूर्ण कुटुंबाला जेलमध्ये पाठवणं, मुलांच्या आईवडिलांनी तिच्या संसारात नको तितका हस्तक्षेप करणं, यामुळे अनेक सुखी घरे उद्ध्वस्त होत आहेत. खोट्या केसेसमुळे तरुण मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अन्याय कोणावरही असो तो अन्यायच आहे, मग ती अबला नारी असो किंवा पीडित पुरुष. यामध्ये प्रशासकीय आणि कायदेशीर उणीवा आहेत का? हो, जरूर आहेत. ते पाहूया. कायदे कठोर आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कासव गतीने होते. पॉस्को असो किंवा निर्भया कायदा, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचायला वर्षानुवर्ष लागतात. प्रशासनाने काय करावे? प्रशासनाने फास्ट ट्रॅक कोर्टाची संख्या वाढवावी, जेणेकरून 6 महिन्यात निकाल लागेल. दुसरं म्हणजे लहान मुलांसाठी शाळांमध्ये गुड टच, बॅड टचचे शिक्षण हे सक्तीचं करावं. आणि तिसरं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी दबावाखाली न येता निष्पक्ष चौकशी करावी. आणि चौथं म्हणजे खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही व्हावी, जेणेकरून कायद्याची जरब राहील. अत्याचार मग तो बाहेरचा असो वा घरचा, तो दाबणे हे पापाला साथ देण्यासारखं आहे. पालकांनी आपल्या मुलाशी संवाद वाढवावा, जेणेकरून ते आपल्यावरील अन्याय सांगू शकतील. आणि समाजानेही ही इज्जत नावाची संकल्पना बाजूला ठेवून न्यायासाठी उभं राहावं. विकृत मानसिकतेला थारात देऊ नका आणि कायद्याचं शस्त्र म्हणून वापर करताना सत्याची साथ सोडू नका. अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार सुरूच राहील. पाहत राहा न्यूज मराठी 24/7. सत्याची साथ, नवा भारताचा नवा विचार.